भंडारा जिल्ह्यामधील सातोना पिंपळगाव या महामार्गावर गेल्या 3 महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू आहे, परंतु या महामार्गाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची भरपाई आणि संबंधित कामाची सखोल चौकशीची मागणी आता प्रशासनाकडे करण्यात येते। नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण सातोना ते पिंपळगाव, नेरी पिंपळगाव या महामार्गावर आहोत आणि गेल्या 3 ते 3.5 महिन्यापासून या रोडाचं काम चालू आहे, पण अजूनपर्यंत हा काम अपूर्व आहे। आणि त्याकरिता इथले जे शेतकरी वर्ग आहेत, ज्या रोडाच्या बाजूला ज्यांचे शेत आहेत, त्यांचे पीक लावण्यात आलेले आहेत, त्या पिकाच्या खूप भारी नुकसान होत आहे। आणि या महामार्गावर आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात अपघात होतात आणि खूप लोकांना इथं त्रास सहन करावा लागत आहेत। आपल्यासोबत इथले काही स्थानिक शेतकरी जुळलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय त्रास सहन करावा लागत आहे म्हणून। काय नाव आहे आपलं? राकेश माकडे, मुक्काम नेरी। अच्छा, काय आहे या रोडाचा विषय आणि किती महिन्यापासून काम चालू आहे? 3 ते 3.5 महिन्यापासून या रोडाचं काम चालू आहे आणि इथे छोटी पाडून ठेवली आहे रोडवरती आणि दररोजचे 1-2 वाहतूक पडतात, काही हातपाय मोडून ॲक्सिडेंट होतात दररोजचे। त्यामुळे पिकाची वाढ नाही होत आणि भाजीपाला पीक आहे तो मार्केटमध्ये कोणी घ्यायला तयार नाही। किती महिन्यापासून काम चालू आहे असं? 3 ते 3.5 महिन्यापासून करतात। आणि इथं म्हणजे एकदम आज बघायला येत आहे की मी याच्या आधी इथले सर्वे केले, खूप आम्हाला कंप्लेंट आहे या रोडाच्या की इथं एकदम लोक काम झालेलं दिसत आहे। हो, ते रोडने चालताना गाडीनेच पूर्ण गिट्टी निघत आहे, डांबराच्या प्रमाणे एकदम नाहीच्या बरोबर आहे। आणि आपल्या पिकाचं काय नुकसान झालं आहे आतापर्यंत? पिकाचं नुकसान म्हणजे हे पूर्ण डस्ट बुडत आहे चुरीचा आणि तो मालावर बसत आहे, त्या कारणानं मालाला जी कोणी मार्केटमध्ये कोणी माल विकत नाही घेत, त्या कारणाने जिथच्या तिथंच पडत आहे। अजून काही कास्तकार आहेत, आपण यांच्याकडून पण जाणून घेऊया काय प्रक्रिया म्हणून आणि यांच्या काय नुकसान झालं आहे म्हणून। आमच्या भाजीपाल्याले कोणी घेण्यास तयार नाही, कारण त्याच्यावर धूळ खूप बसते आणि आमच्या भाजीपाल्यास कोणी घेवायला तयार नाही आहे, कारण दुष्टच खूप इथला आहे की याच्या जो चुरी पडली आहे आणि हा जो काम अधुरा आहे, काही लोक पळतात नाही। आज अजून साईडनं गाडी चालवताना काम पडला तर त्या चुरीच्यानं गाडी जागेवरच स्लिप होऊ काही लोकांना आम्ही याचं उचलतो, कारण आमचा हा एक घर समजूनच शेत आहे। तर आमच्या नजरेत एक 10-20 लोकांना तर एवढ्यात आम्ही उचलूनच झाला, तर आमच्या मागं किती पडले असतील। आणि कुठपर्यंत रोड सँक्शन झालेला आहे? हा झालेला आहे, पिंपळगाव जोडून थोडसा बनलेला आहे आणि नेरी मार्गावर चालूच आहे कामातही। अच्छा, तर हा अधुराच काम आहे आणि याच्यावर काही लक्ष नाही कोणाची। कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला काय काम आहे म्हणून माहिती आहे का आपल्याला? तेवढा तर नाही, कारण आपण शेतकरी माणूस। आणि हा कोणत्या जिल्हा परिषद सदस्याच्या अंडरमध्ये येते, अंडरटेकिंगमध्ये? हा आता हायवेचे रोड असल्यापासून हा तर कोणाचे येते तेवढाही माहित नाही, कसं आहे आपण नाही। या क्षेत्राचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत ते आपल्या क्षेत्रात कोण आहेत? ते आपला आनंद मल्लेवार, या क्षेत्रातले आनंद मल्लेवार जिल्हा परिषद सदस्य आहे। तर आपली शासनाकडून काय मागणी राहील की आपल्याला जो त्रास होत आहे त्याच्यात आपल्याला शासनाकडून काय मागणी राहील? आपल्याला एवढीच मागणी आहे की हे लोकांचे अपघात होते आणि हा कास्तकारांच्या आहे, लाल भाजी आहे, मेथी भाजी आहे, हे सर्व खराब होऊन राहिली आणि दवाही काम नाही करे, कारण तो रस्ता बसते झाडावर फवारणी केला तो रस्ता खालचं नाही। तर आपण पाहू शकता इकडे यांच्याकडे कॅमेरामॅन थोडंसं इकडे दाखवा तुम्ही। हे बघा, हे यांची शेती आहे, या रोडाला हायवेला लागून रोडाला लागून हे शेती आहे आणि यांचं पीक लावलेलं आहे। इथं भाजी लावलेली आहे, लाल भाजी लावलेली आहे, मिरची लावली आहे आणि त्याच्यानंतर मध्ये अनेक प्रकारच्या इथं भाज्या लावलेल्या आहेत। आणि कास्तकारांचं नुकसान म्हटलं तर खूप मोठं नुकसान आहे आणि याच्यामध्ये त्यांचं जे लावलेलं पैसा आहे तेही निघत नाही। याच्यामुळे ते कास्तकार खूप त्रासले आहेत या रोडामुळे। 3 ते 4 महिन्यापासून या रोडाचं काम सुरुवात झालेलं आहे ना अजूनपर्यंत निष्कृत दर्जाचा झालेला आहे असं आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे हे असं दिसून पडत आहे।
मी विक्रांत बालाद्रे, स्टार महाराष्ट्र न्यूज, भंडारा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.